नमस्कार. थांबव ना. पापा थांबवता येत नाही ग. पापा आता आम्ही आमचा व्लॉग बघत होतो. बंद कर म्हटलं ना. आता 1 मिनिट. स्वतःकडून तर बनवणं होत नाही. बहिणीने बनवला टाकला बा 3 वर्षापासून त्याच्या मागे लागले की तू काहीतरी कर कर कर. तो स्वतः टिपण्या करतो. हे असे असतात अगो. याला म्हणतात अगोपणा. जसं बनवला तसं टाकला. खुश राहायचं ना. का नाही बा केलं बा स्वतःला कर म्हणत तर करणं होत नाही. एवढ्या टिपण्या केल्या की एवढ्या टिपण्या खूप नंतर का हसला ना एन्जॉयमेंट झाला ना. ते कामाचं दाखव ना. काय कामाचं दाखवू. ते पाहतात ते व्लॉग मध्ये व्लॉग बघतात ते. आय नीड 50 सबस्क्रायबर ॲट लीस्ट टू स्टार्ट लाईव्ह. आता मी क्लिप काढलेली याच्या आधीची. मला इरिटेट करत आहे. काय करू इरिटेट. चल साय तिकडे. बंद कर. काय म्हणते ते विसरली. बंद कर करण्याचं सर्व टाइम चालला जाते. हे नाही जाणार असं काही फालतूपणा अगो करू नको. एकदम पाळेपणा करायचा नाही. शिस्तीत राहायचं. मोठा नाहीये लहानच लग्न. नाही बा बहिणीला वेळ नाही राहत. थोडासा अभ्यास राहते. जास्त वेळ अभ्यास राहते तर थोडस एक व्लॉग एडिट करून द्या. एक सुद्धा व्लॉग एडिट करून दिला नाही. एक व्हिडिओ सुद्धा एडिट करून दिला नाही. फक्त ते मागे लागू का व्हॉट्सअपवर स्टोरी टाक तेव्हा पुढे स्टोरी टाकली ना. आता काय म्हणते त्याच्यात की भावानी सबस्क्रायबर वाढून दिले ते सांग म्हणते. त्याच्यात ती विनंत्या करायला लागला टाका 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 टाका. बसला चुपचाप. मी हिला चांगलं सांगून राहिलो पण हे ऐकायचं. मी हिला चांगलं गाईड करून राहिलो पण हे ऐकून 10 टिपण्या केल्या नंतर एक गाईड करत आहे. पहिले इरिटेट केलं नंतर गाईड करत आहे. गाईड करायची काही गरज नाही. मोठा आहे काही गोष्टी ऐकत जा. ते तंबाखू खाणं बंद कर. तंबाखू खाणं बंद कर. तंबाखू खाणं बंद कर. चांगले मी सांगून राहिलो की हा असे नावं टाकायची अशी टॅगलाईन टाकायची. दे 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 दे. हा बंद करतो दे लवकर दे. बंद करतो. बरंच शांत राहतो मी आता मी काहीच बोलणार नाही कारण मला चॉकलेट भेटली. हे पोटात जाईपर्यंत तर मी काहीच बोलू शकत नाही. मग नंतर मी कंटिन्यू करतो हे टॉपिक. आता तुम्ही क्लिप आहे सुट्ट गेली. पूर्ण वेळ मलाच दाखवलं. स्वतः काय बोलत असताना स्वतः वेळ मोबाईल नाही केला काही नाही केलं. मलाच दाखवलं. काय ऐकून जे करते मी ते बरोबर करते. स्वतःला पाहता. आता व्लॉग मध्ये पूर्ण वेळ स्वतःलाच पाहत होता. म्हणते मला माझे व्लॉग पाहायला आवडत आहे म्हणते. मजा येत आहे म्हणते. आणि नुसतं स्वतःलाच पाहत होता. मला काहीच नाही की काय मी ते हे थोडेसे हे टाकलं ना टॅगलाईन थोड्याफार. तो कशाला टाकला. मी जास्त हँडसम म्हणून व्लॉग बनवला नाही. म्हणून दिदाड पाडला. पतंग उडवून देता यांना. दादा पतंग उडवून देता यांना. तू नाही. इकडे काय लिहानो तू इकडे आता ज्ञान जुरायला तिथून काढला का तू व्हिडिओ. हा सोडते. हे चकली कोणाची आहे. माई गेला मागे तर चालते ना. हे मागे गेला चालते ना. दादा वरती उडवते ते पतंग चालते ना. अरे पण आपला म्हणजे बेकार आहे. पतंग आपला म्हणजे बेकार आहे. चांगला नाही आहे. तुटते हाताने उडवून दिली. पैशानं उभी कोणासोबत हे घे उडव. याचे पतंग सकाळपासून लागला उडवण्यासाठी आणि आता उडली ती. बांधली नव्हती त्यानं बरोबर बांधून दिली. 2 सेकंदात तो उडली बांधल्यानंतर. घे असं राहू द्या. असं उघडायचं. घे रे रुद्र. तिकडे काय करता. कोणा त्याला आता पतंग उडवून दिले. पतंग उडवते त्याला ना. काय कोणाचा हॅपी बर्थडे. काय
पेन्सिल किती मोठी? एवढं लोकांना तिळगुळ मागितलं नाही, तिळगुळ खतम कर. हे लाडू आणखी पागल आहे, पागल पागल. गाईज आम्ही आता चाललो वोटिंग द्यायला. वोटिंग देऊन येऊया. चला आम्ही चाललो वोटिंग 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 वोटिंग. गाईज आम्ही कॉलेजला पोहोचलो. आता आम्ही वोटिंग देणार. दिल्लीमध्ये तुळशीतला असं एकदम बुटवर नको लावून मागवले शाहीसाठी अरे बोटभर शाही एवढी इथून एवढी शाही लावते. मग काय करणार? बोटावरची जाते, नखावरची नाही. शाहीमध्ये काय म्हणते हे असते, केमिकल असते. ते चांगलं नाही तोंडात जाणं. पण ते लेफ्ट हँडला लावतात ना. कोणत्याही हँडले लावू, ठीक आहे. पण शाही बेकार आहे ना. त्या कॉलेजमध्ये नंबर नव्हता. आता इकडच्या कॉलेजमध्ये आलो. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगच्या PMDमध्ये नव्हता. बघूया आता इथे आहे. इथे आहेच. दा तुझ्या कार्डाचं लॅमिनेशन निघालं. कुठं आहे? मी नाही काढला. अरे चल मी नाही काढला. मी नाही काढलं. जे आता 2 हातात कार्ड होते तेव्हा मी चेक करत होती तुझा आहे की माझा आहे म्हणून. चल हट. सांगणे गुन्हा आहे. काय झालं दाखव तुझं. बोट हो ना, दिसला. त्यांना वाटलं कमी लावते काय म्हणते. घ्या ना म्हणते, सेल्फी काढता म्हणते. हा म्हणते वोट देण्याची मतलब कोणाला कोण म्हणते का नोटाली दिलं ना, नोटाली असं ना. चला आता झाली वोटिंग. हे पतंग पडली. होला तो पकड कशी पकडला. थांब ना, तो पोरगा आहे तिथे ऑलरेडी पकडाला. तो घेते तो दे. चल घेऊन काही आहे. घरी पोचलो. ह्या टेबलला आता याचा पाय लागला. त्याला म्हटलं पाय लागला. त्याच्यात ती घनघन करते. इकडे काम ठेवलं आणि तिकडं काम ठेवलं. काही बी म्हणजे त्या कोपऱ्यात चप्पल ठेवली तर काय अडचण आहे. चिडचिड याने केली. चिडचिड तू केली म्हटलं. अंत का स्वतः कुठल्या खाऊन घेतल्या. मला तसंच घेऊन गेला उपाशी पोटी वोटिंग करायला. काय किती लग्नभर खायचं तू दखनाभर खात. दादा खाते तर तू आपण काय मग पेमेंट तुला करायला लागेल पहिले. मी पार्सल घेईन, पेमेंट नाही करीन. द्या मग. आणि ते हातात नेण्यापेक्षा जरा वेळ घालूनच घेतलं. पडलं रोडवर काही. ते जॅकेट घाल ना मग. काय घाल पहिले. साई पतंग सोडून राहिला. साई पतंग सोडून राहिला. दादा पतंग डुबली. दादा घे ना. अद्विक काय करते तू. अरे पण तुला सांगायला काय होते. अरे पण इथून तू इथं आला. कुठं इथं मी आता आलो.
तर पण कमीत कमी दीपदा म्हणे 8 वाजताच निघाला म्हणे. 8 वाजता नाही निघाला, 8 वाजता बाहेरच गेलो त्याच्यासोबत. 8 वाजता बाहेर पण काही का नाही तुझ्यासोबत बाहेर गेलो जात अरे आहे का बाबा येताना दिसले मला तर थांबलो तिथं, व्हायब्रेशन वर आहे फोन. व्हायब्रेशन वर आहे तर सांगाल तर काय होते. गाडीवर आहे तर ऐकायला येते का? पण तू तर लॅब मध्ये तर जातच नाही तर मग व्हायब्रेशन वर कशाला ठेवा लागते. व्हायब्रेशन वर तर हे कालच्या सारखं श्रीकोण आठवत आहे. तू त्यांना विचारलं का कोणतं आणलं होतं म्हणून गावंडे काकूला मी विचारलं चांगलं मोबाईल प्रत्येक वेळेस आहे धाकधूक राहते का कुठं. ठीक आहे दीप दादा सोबत आहे फोन लावला मी पण तू फोन तू प्रत्येक फोन उचलता फोनच नाही उचलत त्याच्या मग म्हटलं मला इथे साधनं गाडीवर असेल का दीप दादाला फोन लावतो का कुठं आहे बा त्याच्यासाठी फोन लावला मी. पण तू सांगून जात जा मला. अरे मी घरी येत होतो तर ते मला दिसले म्हणून मी तिथं थांबलो. घरीच येऊ राहिलो होतो मी कुठे गेलो नव्हतो. आणि त्याला फोन लावत नको जात जाऊ. तो मला फोन करते तो घरी जाताना मग अजून कुठं आहे बे ते फोन करून राहिली. कुठे जाऊ नाही शकत काय. अरे जाऊ मी तुला ते म्हटलं का जाऊ नाही शकत म्हणून. 8 वाजता निघायला म्हणजे 8 वाजता निघायला कोणी घरून तिथून. अरे मी तुला ते म्हणते की जाऊ नाही शकत म्हणून तू आताही जा पण सांगून जा ना. हे नको सांगू का कुठं चालला पण मी चाललो का कोणासोबत चाललो का नसते. तेव्हा फोन आता दिसला असतो उचललाच असता तर सांगितलं असतं घरी येऊनच राहिलो. ते दिल बरोबरचे दूध आणून द्यायचं ना अंजली श्रीखंड. हे म्हणते की भाजी सांगितली नाही म्हणते कशी झाली तर आता हिला काय सांगू. हे नेहमीच चांगलं बनवते पण आता मी शांततेत जेवून राहिलो तर त्याच्यात म्हणते ती भाजी सांग म्हणते. आता मी 1000 वेळा सांगून टाकलोय की तू नेहमी चांगलं बनवतो म्हणून पण हे मानायलाच तयार नाही. इथले नुसती कॉम्प्लिमेंट पाहिजे. कॉम्प्लिमेंटची भुकी आहे हे पोरगी. तुम्हाला एवढ्या कमेंट मध्ये कॉम्प्लिमेंट इले की भयानक 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 हे त्रासली पाहिजे. ब्लॉग काही शूट करतात ना आता कॅमेरा धरला इथून एवढेच दिसत आहे आणि ब्लॉग असा शूट करते तिकडे टीव्ही चालू आहे टीव्हीचा सर्व आवाज येतात त्याच्यात टीव्हीचा आवाज बंद कर. जर बायकोला जर कॉम्प्लिमेंट दिली नाही बायको चालली जायचं मी तरी पण तिला रोज द्यायला लागन. ते चांगलं न बनवत असन तरी बी तिला रोज द्यायला लागन समजलं का. जेवताना बोलत नसते. वा वा चिकन खाऊन घे मकर संक्रांतीचं. भेटूया तर नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र.